भाजपचे आरोप बिनबुडाचे, पुराव्यानिशी दिले उत्तर. लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील. पालिका सभांमध्ये 142 विषयांवर चर्चा. शहर विकासासाठी लवकरच नागरिकांची खुली सभा घेणार. भारतीय जनता पक्षाच्या उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नसून पूर्णपणे बिनबुडाचे आहेत, असा दावा लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी केला. विरोधकांकडून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून शहराच्या विकासासाठी सकारात्मक सहकार्य करण्याऐवजी राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नगराध्यक्ष पाटील म्हणाले की पालिका निवडणुकीनंतर आतापर्यंत 5 सर्वसाधारण सभा पार पडल्या असून त्यामध्ये विकास कामांशी संबंधित 142 विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच 151 विषयांसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती. मात्र नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे ती तहकूब करावी लागली. सभांमध्ये अनेक विषय मंजूर झाले असून काही विषय स्थगित तर काही नामंजूर झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष विषय घेत नाहीत, हा आरोप वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून शहरासाठी अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत 4,37,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र या निधीतील अनेक महत्त्वाच्या विकास कामांना विरोधकांनी मंजुरी दिली नाही. नमो गार्डनसाठी 1 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असली तरी भाजी मंडईसारख्या महत्त्वाच्या विकास कामांना नामंजुरी देण्यात आल्याने शहराच्या विकासात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय बांधकाम सभापतींनी 57 विषय सभेत घेतले, मात्र त्यामध्ये जनता विकास आघाडीच्या नगरसेवकांचा एकही विषय समाविष्ट करण्यात आला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत बोलताना पाटील म्हणाले, 11 कोटी रुपयांच्या रस्ते विकास निधीसाठी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सध्या पावसाळ्यामुळे डांबर प्रकल्प बंद असल्याने कायमस्वरूपी रस्त्यांची कामे शक्य नसून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बिले मंजूर केली जात नसल्याच्या आरोपालाही त्यांनी फेटाळून लावत नालेसफाईच्या कामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बिले केवळ पडताळणीसाठी मागवण्यात आली असून कोणत्याही बिलाची जाणीवपूर्वक अडवणूक करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की आजपर्यंत कोणताही विरोधी नगरसेवक अधिकृत निवेदन घेऊन आपल्या दालनात आलेला नाही. केवळ पत्रकार परिषदांमधून आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी येत्या 15 ते 20 दिवसात जनता चौक येथे नागरिकांची खुली सभा आयोजित करण्यात येणार असून शहर विकासासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून सूचना व मते मांडावीत, असे आवाहन नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले. मतभेद बाजूला ठेवून शहादा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. ह्यांनी 3 मिनिटाचा बाईट दिली. ते फक्त आम्हीच फिरतो गावामध्ये, नगराध्यक्ष गावामध्ये फिरत नाही, अशा प्रकारचा आरोप त्यांनी माझ्यावर केला. आता ते माझे जुने मित्र आहेत, त्यांना माहिती आहे की या गावामध्ये सगळ्यात शेवटी झोपणारा माणूसच मी आहे. कारण की बऱ्याच वेळा तेच असतात माझ्यासोबत. आत्ता नाही, आधी सोबत असायचे. मग आपण सर्वजण साक्षीदार आहेत. नवीन बॉडी निवडली, पहिली मीटिंग झाली, वाद झाले. मग म्हणे आम्हाला नगराध्यक्षाची गरज नाही, आम्ही कार्यसम्राटांच्या मदतीने सर्व कामं करून टाकू, नगराध्यक्षाची काही गरज नाही. दुसऱ्या मीटिंगला पण आपण सर्वांनी वाद बघितले, तिथं सुद्धा आम्हाला नगराध्यक्षांची गरज नाही, कलेक्टर मॅडम आमची मीटिंग लावतील म्हण. मग तिसऱ्या मीटिंगमध्ये टोकाचा वाद झाला, त्याच्यामध्ये आरोप भ्रष्टाचाराचे केले पण पुरावे काहीच दिले नाही. तर म्हणे आरोप करणं आमचा अधिकार आहे पण आम्ही पुरावे देणार नाही, हरकत नाही, माझा मित्र आहे तो, काही विषय नाही. त्यांना चांगली सुबुद्धी सुचली. म्हटले की शेवटची मीटिंगमध्ये त्यांनी वेगळी भूमिका घेतली की आपण सर्वजण सोबत बसून काम करूया. या शहराचे लोक शिव्या द्यायला लागले, आपल्याला बोलायला लागले, आपण आता चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. ती भूमिका अतिशय रास्त होती आणि तीच भूमिका असली पाहिजे असं माझं मत आहे. ते उशिरा सुचलेलं शहाणपण समजूया. त्यांनी माझ्यावर आरोप केले की मी म्हणजे आता त्यांनी तो बोलबच्चनपणा मॅडमांनी शब्द वापरला, तो कोणासाठी वापरला मला हे माहीत नाही, परंतु ज्या दिवशी निकाल लागला
तेव्हापासून तर आजपर्यंत मी कधीही सांगितलं नाही की मी तुमची कामं अडवतो आहे. मी प्रत्येक मीटिंगमध्ये कितीही वाद झाले तरी मी हेच म्हटलेलो आहे की खेळीमेळीच्या वातावरणात मीटिंग झाली, मतभेद होते, काही विषय मंजूर झाले, भविष्यामध्ये सगळे सोबत काम करू. याच्या पलीकडे माझं कधीही स्टेटमेंट आलेलं नाहीये. याच्यात त्यांचे सर्व स्टेटमेंट तुम्ही बघून घ्या. मुळात 91 कोटी रुपये, 11 कोटी रुपये, 28 कोटी रुपये एवढे सगळे निधीचे सर्व रस्त्यांसाठीचे मागणी केलेली असताना त्यांनी माझ्याजवळ वाद घालण्यापेक्षा माननीय कार्यसम्राट आमदारांच्या सोबत जाऊन मंत्रालयात गेलं पाहिजे, निधी कसा उपलब्ध होईल याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. इतके महत्त्वाचे विषय सोडून फक्त नगराध्यक्षांवर आरोप करायचे, नगराध्यक्ष कसा अडचणीत येईल याच्यासाठी प्रयत्न करायची, ही भूमिका मला असं वाटतं की अतिशय रास्त आहे. मात्र त्यांची एक भूमिका मला निश्चितपणाने पटली, ती म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की नगराध्यक्षांनी फिरलं पाहिजे, प्रभागात गेलं पाहिजे. आता मान्य आहे, मी काय रोज रील काढले नाहीत. मला कोणीही ह्या गावातलं जे मला ओळखतात असं म्हणू शकणार नाही की मी फिरत नाही. मी 24 तास लोकांच्या सेवेमध्ये असणारा माणूस आहे. परंतु तरी देखील त्यांना असं वाटत असेल की मी कमी फिरतो, मी रीलच काढत नाही, तर हे देखील मला मान्य आहे. कारण की मी असा विचार केला की माझे सर्व नगरसेवक, माझे सर्व सन्माननीय सभापती हे अतिशय कार्यक्षम आहेत, ते चांगलं काम करत आहेत, सगळं बरोबर चाललेलं आहे. मी कुठं वेळ वाया घालवला पाहिजे किंवा मी माझा वेळ कुठं खर्च केला पाहिजे निधी आणण्यासाठी. या शहराच्या पाटचाऱ्या इरिगेशनकडनं नगरपालिकेकडे परत कशा हस्तांतरित होतील याच्यासाठीचा पत्रव्यवहार मागच्या आठवड्यामध्ये स्वतः जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ यांच्याशी चर्चा करून आपण मागणी केलेली आहे. या शहादा शहराला मागच्या 20 वर्षापासून आपला हक्काचा 21 कोटी झाला तो निधी घरकुलांचा, तो पडू नये त्याच्यासाठी कोणाशी संपर्क करावा लागेल, म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा लागेल का, नगर विकास खात्याशी संपर्क करावा लागेल, याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. वाढीव पाणी पुरवठा 181 कोटींची आता फायनल स्टेजवर आलेली आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. नगरपालिकेला जास्तीत जास्त निधी कसा येईल 11 कोटीचे प्रस्ताव आपण जिल्हा नियोजनकडे माननीय पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे दिलेले, तिथं आम्ही पाठपुरवठा करतो आहोत. आता एकीकडे मला वाटते की माझे सभापती किंवा नगरसेवक चांगलं काम करतायत म्हणून मी तिकडं लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून दोन्ही समन्वयाने काम करतील. तर हे म्हणतात की मी गावात फिरलं पाहिजे, हरकत नाही. माझा हितचिंतक आहे संतोष भाऊ वाल्ले, आणि म्हणून मी आता असं ठरवलेलं आहे की प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन संपर्क अभियान मी सुरू करणार आहे. त्याच्या आधी या गावाच्या देखील अनेक लोकांना प्रश्न आहेत, लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, लोकांना चिंता आहे की हे शहर मागे पडत आहे. आणि म्हणून मी एकदा जनता चौकमध्ये सभा लावणार आहे येत्या 15 ते 20 दिवसामध्ये. त्या सभेमध्ये मी आत्ताच सर्व पत्रकार बांधवांच्या समक्ष एक सांगू इच्छितो की ही गोष्ट निश्चितपणाने मान्य केली पाहिजे की नगरपालिकेमध्ये कामं होत नाही आहेत, नगरपालिका नागरिकांची सेवा नीट देऊ शकत नाही आहेत, आमच्यामध्ये वाद आहेत आणि त्याच्यामुळे प्रशासन ठप्प पडलेलं आहे. ही गोष्ट निश्चितपणाने खरी आहे आणि म्हणून नगराध्यक्ष या नात्याने मी याची जबाबदारी घेतो. पुन्हा एकदा जर सर्व भाजपच्या नगरसेवकांना असं वाटत असेल की मी त्यांच्याशी संवाद साधत नाही आहे, तर मी एक आव्हान आत्ताच करतो. जसा मोबाईल हँग झाल्यावर आपण काय करतो, स्टार्ट करतो, आपण रिस्टार्टचं बटन दाबू. जनता चौकामध्ये आपण सगळेजण नगरसेवक या गावाचे जेवढेही नागरिक आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत, आम्ही कुठं चुकत असू काय असू, आपण सगळेजण जनता चौकामध्ये एकदा या गावच्या लोकांच्या समोर एकत्र येऊ. आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत अशा प्रकारची भूमिका आपण एकत्रितपणे गावच्या लोकांच्या समोर मांडू आणि मग तिथून ज्या गोष्टी कायदेशीर होतील, पटकन कशा होतील, लोकांना दिलासा कसा मिळेल याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करून. म्हणून मी स्वतः जनता चौकाचं आमंत्रण आत्ताच माननीय उपनगराध्यक्षा माधुरीताई यांना करतो, सर्व सन्माननीय सभापतींना करतो, भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांना करतो, त्यांचे गटनेते माननीय मकरंदभाई पाटील यांना करतो. याच्या व्यतिरिक्त मी स्वतः सन्माननीय आमदार राजेशदादा पाडवी यांना देखील आमंत्रित करणार आहे की आपण सगळेजण जर या शहराचे हितचिंतक असू तर आपण सगळेजण एका व्यासपीठावर जनता चौकामध्ये येऊ. या गावच्या लोकांना आपण एक आश्वस्त करू
की ठीक आहे, काही चुका झालेल्या आहेत ते आपण दुरुस्त करून हे गाव पुन्हा प्रगतीपथावर कसं जाईल, सगळेजण एक संघ राहून कसे काम करतील याच्यासाठी आपण प्रयत्न करू, असं आव्हान, खुलं आव्हान मी आत्ताच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांना करणार आहे. आपण नगराध्यक्षा ताई यांनी केलेलं आहे की नगराध्यक्षांनी बिलची अडवणूक केलेली आहे. मी फक्त बिल माझ्या अवलोकनासाठी ठेवा आणि मगच बिल देण्यात यावं अशी मी तोपर्यंत बिल देऊ नये अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी नगरसेवकांच्या माध्यमातून, पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आणि एकंदरीत जे काही डॉक्युमेंटेशन आमच्याकडे आलेलं आहे बिल मागणीसाठी, या सर्व गोष्टी पाहता हे सर्व संशयास्पद प्रकरण आहे. म्हणून याच्यावर निश्चितपणाने चौकशी समिती बसवण्यात येईल. मी जर जाणीवपूर्वक हे बिल अडवलेलं असेल तर मी जनता चौकामध्ये पुन्हा एकदा सन्माननीय उपनगराध्यक्ष यांची जाहीर माफी मागायला तयार आहे. आणि जर चुकीचं निघालं तर माझी सन्माननीय उपनगराध्यक्षांना देखील विनंती असेल की आपण बिनबुडाचे आणि चुकीचे आणि फक्त ठेकेदारांनी आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या म्हणून लगेच प्रेस कॉन्फरन्समध्ये विषय घेणं असा बालिशपणा कृपया करू नका. याच्यामुळे तुमची देखील प्रतिमा खराब होते. तुम्ही एक जबाबदार उपनगराध्यक्ष पदावर आहात. तुमच्या सांगण्यावर 19 नगरसेवक हे सह्या करत असतात आणि आपल्याला सर्वांना कायद्याचं बंधन आहे. चुकीच्या गोष्टी जर होत असेल आणि चुकीची बिलं निघाले आणि त्याची माहिती बाहेर निघाली तर तुम्ही आपण सर्व अडचणीत येऊ, ह्याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. एवढंच मी या निमित्ताने सांगेन. करू शकतात. नगराध्यक्ष मॅडमांना मला विचारायचं आहे की तो विषय 1 कोटी शासनाचा शाळा दुरुस्तीसाठी आलेला आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांच्याकडे बांधकाम समिती आहे, त्यांच्याकडे शिक्षण डिपार्टमेंट आहे. त्या जनरल मीटिंगमध्ये जेव्हा ठराव मंजूर झाला त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनीच सांगितलं त्यांच्या आणि एकमताने मंजूर झालेला विषय तो की कुठल्या शाळा या दुरुस्तीसाठी घेतल्या पाहिजेत त्याचं प्राधान्यक्रम आम्ही आमच्या समितीमध्ये ठरवू आणि ते तुमच्यापर्यंत येऊ. त्याला सर्वांनी मंजुरी दिली. परंतु त्यांनी माझ्याकडे अजून काही प्रस्ताव तर दिला पाहिजे. मी उद्या उठून एखादं काम सांगेल हे करायचं आणि त्यांनी माझ्यावर आरोप करायचा की आम्ही याला मंजुरी दिली नाही, मग काय? हे काम नाही झालं तर मग आंदोलन छेडू अशी हरकत नाही ना. आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे, परंतु आंदोलन कोणी केले पाहिजे? आता उद्या उठून मी पण नगराध्यक्ष म्हणून आंदोलन करू का? आम्हाला काम करू देत नाही म्हणून? अहो तुम्ही तुमच्याकडे शिक्षक, तुमच्याकडे आरोप कसाही करू शकता तुम्ही, पण तुम्ही एक जबाबदार पदाधिकारी आहात. तुम्ही तुमचा बांधकाम सभापती बोलवा, तुम्ही तुमच्या शिक्षण डिपार्टमेंटचा सभापती बोलवा आणि सांगा तुम्ही किती प्रस्ताव दिले नगराध्यक्षांकडे किंवा मुख्याधिकाऱ्यांकडे. अजून एक कागद पुढे सरकवला नाही आणि म्हणे आंदोलन करू. कशासाठी करू? त्यांच्याकडे काय प्रूफ आहे? माझं एखादं पत्र आहे की प्रशासनाला त्यांनी दिलं आणि मी प्रशासनाला थांबवलं असं त्यांच्याकडे प्रूफ आहे का? तुम्ही विचारलं का त्यांना? काही तुम्ही पुरावा घ्या. तुमचा पुरावा असेल तर मी उद्या राजीनामा देऊन टाकतो आणि त्यांना उपनगराध्यक्ष बनवून टाकू आपण. काय अडचण नाही, काही अडचण नाही. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.